माझ्या मते वास्तुशास्त्र शिकताना आपल्याला काही गोष्टींचा नीट विचार करायला पाहिजे, काही गोष्टी आपण मनात ठेवल्या पाहिजेत आणि त्या काय असायला पाहिजेत. ह्या मी आता काही गोष्टी इथे एनलिस्ट केल्या, त्या मी तुमच्यासाठी समोर ठेवतो. सर्वप्रथम मला वाटतं की ईश्वरावर किंवा परमात्म्यावर आपली नितांत श्रद्धा असायला पाहिजे. आज आपण जो शास्त्राचा अभ्यास करतो, त्या शास्त्रावर आपल्याला विश्वास असायला पाहिजे. कारण पौरात्य किंवा प्रवृत्तशास्त्राचा अभ्यास करताना कुठलं इतर गोष्ट ही उपकरण न समजता मानवी शरीर हेच उपकरण आहे आणि त्याच्या योगेच आपल्याला सर्व अनुभूती घ्यायची आहे, हे असं गृहीत धरून आपण ते पुढे जातो. तर मनातला जो विश्वास आहे तो आपल्याला अनुभूती देतो. तसंच काही गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये आपण गृहीत धरतो की वास्तुशास्त्राप्रमाणे आपलं जे डोकं जे आहे तो उत्तर ध्रुव आहे आणि पाय जे आहे हे दक्षिण ध्रुव आहे. तसंच मानवी जीवनाच्या तिन्ही आयामांवर हे शास्त्र काम करतं. ते कुठले आयाम आहेत? तर शरीर, मन आणि श्वास. बरं, हे शरीर, मन आणि जो श्वास आहे त्याच्या अजून त्याचं चांगलं होण्यासाठी किंवा त्याचा अजून चांगला अनुभव येण्यासाठी आपण शरीराला व्यायामाची जशी आवश्यकता आहे तो केला पाहिजे. मनाचा अजून अभ्यास वाढवण्यासाठी ध्यान करायला पाहिजे आणि श्वासासाठी आपण प्राणायाम करायला पाहिजे. दुसरं आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे की वास्तुशास्त्रातल्या ज्या सर्व ऊर्जा आहेत त्या अतिशय सूक्ष्मतम पातळीवरती काम करतात. सूक्ष्मतम पातळीवरती काम करतात म्हणजे त्या उलट जास्त परफेक्टली काम करतं असं या इथे मला म्हणायचं आहे. वास्तू किंवा भवन, आता वास्तू आणि भवन ही दोन वेगवेगळी शब्द प्रयोग आहेत. वास्तू म्हणजे आपण जो प्लॉट म्हणतो, एखाद्या आपण म्हणतो हा जो बंगला आहे या प्लॉटवर बांधला, तर तो जो प्लॉट आहे तो आपण त्याला वास्तू असं म्हणतो आणि त्याच्यावर बांधलेलं जे काही स्ट्रक्चर आहे त्याला आपण भवन असं म्हणतो. मग ते कसं असावं, तर साधारणतः चौकोनी आणि आयताकृती असावं असं म्हटलं गेलं. आणि घरात जो कोणी वास्तूची जे वास्तुशास्त्र होण्याचा प्रयत्न करतोय किंवा हे पौरात्यशास्त्र जे काय अभ्यास करत असेल त्यांनी घरातलं जे त्याचं देवघर आहे ते नेहमीच उत्तर किंवा ईशान्य किंवा पूर्व भागात असावं. त्यांनी आपल्याला अनुभूतीला फायदा होतो. आता वास्तुशास्त्र एक्झॅक्टली काय आहे आणि कशाचा आपण इथे अभ्यास करतो, तर आपण पंचतत्वांचा म्हणजे आपण जे सगळे पंचतत्व आपल्याला माहिती आहे त्यांचा आपण इथे अभ्यास करतो. त्यानंतर अष्टदिशा म्हणजे आपण म्हणतो की टोटल 10 दिशा आहेत आणि तुम्हाला जसं माहिती आहे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि त्याच्या ज्या मधल्या दिशा आहेत ईशान्य, वायव्य, नैऋत्य आणि माझा आवाज येतोय का? त्या अष्टदिशांचा आपण अभ्यास करतो. त्याच्यावर पृथ्वीची जी गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे ते आपल्या मानवावर काय परिणाम करते त्याचा पण आपण इथे अभ्यास करतो. जी वैश्विक शक्ती आहे तिला आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो, ती आपल्या शरीरावरती काय कशा प्रकारे परिणाम करते त्याचा आपण विचार करतो. आणि सौर ऊर्जेचं परावर्तन म्हणजे जे एखादा प्रकाश पडल्यानंतर आपण जे काय त्याचं जे परावर्तन होतं त्याचा, तसंच रिफ्रॅक्शन म्हणजे त्या जो रे आहे, जो ज्याला आपण किरण म्हणतो, किरण गेल्यानंतर एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्याच्या अँगलमध्ये जो बदल होतो त्याचा अभ्यास. तसंच पृथक्करण का, तर ज्या आपण दिशांचा जसा अभ्यास करतो तसं इथे आपण रंगांचाही अभ्यास करतो. मग पांढऱ्या रंगातनं 7 सप्तरंग जे तयार होतात त्याचाही इथे आपण वापर करतो. तसंच आपलं वास्तू किंवा जी भवन असतं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट म्हणजे मॅडमनी जसं सांगितलं की आपल्या शरीरातनं ऊर्जा बाहेर पडत असतात, तसंच प्रत्येक गोष्टीतनं ऊर्जा बाहेर पडत असतात. तसं आपल्या वास्तूमध्येही ऊर्जा बाहेर पडत असतात. त्या ऊर्जा आपण सिम्पल हार्मोनिक मोशन ह्या विषयांनी जर का आपण त्याचा विचार करायचा ठरवला तर त्याचाही आपण आधी अभ्यास करतो. आणि पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र जे विद्युत चुंबकीय क्षेत्र आहे त्याचाही इथे आपण अभ्यास करतो. आज मला दिलेला जो विषय आहे तो अष्टदिशा आहे, पण अष्टदिशांचा अभ्यास आपण अष्टदिशा अधिक पंचतत्व असा आपण थोडासा त्याची माहिती घेणार आहोत. तर पंचतत्व कुठली, तर जल, वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश, आणखीन ही 5 तत्व आहेत. आता मी जो समोर तुमच्या डायग्राम ठेवलाय किंवा त्या डायग्राम मध्ये काय दाखवतोय, तर प्रत्येकातनं दुसऱ्याची उत्पत्ती होते.
इथे तुम्ही बघाल जलामधनं वायूची उत्पत्ती, वायूमधनं अग्नीची उत्पत्ती आणि अग्नीमधनं पृथ्वीची उत्पत्ती आणि पृथ्वीमधनं आकाशाची उत्पत्ती. तुम्ही म्हणाल पृथ्वीमधनं आकाशाची कशी काय उत्पत्ती झाली? तर इथे आपण आकाश तत्वाला धातू, स्फटिक जे आपल्या जमिनीमध्ये मिळतात त्यांच्याबद्दल बोलतोय. त्याच्याबद्दल आपण इथे विचार करणार आहोत. आता ह्या उत्पत्ती चक्राचं एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ते एकमेकांना पूरक आहे. म्हणजे जर आपण आणि ते एकमेकांना म्हणजे त्या ह्याच्यामध्ये असे दोन गोष्टी आपण इथे बघतो की उत्पत्ती चक्र म्हणजे सायकल ऑफ क्रिएशन आणि सायकल ऑफ डिस्ट्रक्शन. तर एक एक जे तत्व आहे ते दुसऱ्या तत्वाला तयार करत असताना स्वतःला संपवतंय. तुम्ही न्यूटनचा लॉ ऐकला असेल की म्हणजे जी एनर्जी आहे ती कधीही संपत नाही आणि ती ऊर्जा ही कधी म्हणजे अक्षय असते आणि ती एका एका रूपातनं दुसऱ्या रूपांमध्ये जाते. तसंच काहीसं इथे आहे की जलतत्वातनं वायुतत्व, वायुतत्वातनं अग्नितत्व आणि दुसरं जलतत्व अग्नितत्वाला संपवेल, पण अग्नितत्व जलतत्वाला संपत नाही. मग वायुतत्व जे आहे ते पृथ्वी तत्वाला संपेल. असा एकमेकांशी त्याचा संबंध आहे आणि दोन तत्व एकत्र झाल्यानंतर तिसरं तत्व तयार होतं. ह्या डायग्राम मधनं त्याचाही आपण विचार करू शकतो आणि त्याचा ते समजून घेऊ शकतो. हे पंचतत्वाचा जो विचार आहे तो बराच मोठा विचार आहे, तो त्याला बराच वेळ लागेल, पण मी आता तुम्हाला थोडीशी त्याची ओळख करून देण्यासाठी ह्या डायग्रामची हे मदत घेतलेली आहे. तसंच आता आपण तत्व, रंग, आकार आणि धातू. मग आता तत्व जर आपण विचार केला तर आकाश तत्वाचा जो रंग आहे तो पांढरा आहे किंवा चंदेरी आहे. मग त्याला प्रत्येकाला अशी आकार दिलेला आहे की तो आकार कुठला आहे. तर ह्या गोष्टीला गोलाकार हा जो वर्तुळ आकार आहे तो दिलाय आणि त्याला धातू कोणता दिला गेलाय तर त्याला लोखंड हा धातू दिला गेलाय. मग जलतत्व जे आहे ते त्याचा रंग कुठला बुवा तर त्याचा रंग निळा. आपण निळशार पाणी असं म्हणतो. आणि मग काळा का दिला गेला असेल तर काळा काळा ह्यासाठी की जे खराब झालेलं पाणी असतं, कळकट असं आपण ज्याला म्हणतो, त्याला आपण काळाच रंग पाहतो. तर तो आणि पाणी कसं असतं तर पाणी वेवी असतं, लहर लहर असतात त्याच्यामध्ये. त्या लहरी म्हणजे आपण इथे त्यांना तो आकार आपण इथे म्हणतोय. आणि धातू कुठला आहे तर ॲल्युमिनियम. तर नंतरचं तत्व येतं वायू. त्याचा रंग आहे हिरवा. हिरवा रंग का तर आपल्या वनस्पती ज्या आहेत त्या सगळ्या वायू तत्वाला रिप्रेझेंटेशन करतात. आणि जे खोड असतं ते भुऱ्या रंगाचं म्हणजे ब्राऊन कलरचं आहे. मग आता त्याचा आकार दोन प्रकारे घेतला जातो, आयताकार आणि अंडाकार. मग आयताकार हा आपण नेहमी मानणारा गोष्ट आहे म्हणून इथे दाखवलंय. आणि त्याचे जे धातू आहेत ते स्टील किंवा टीन. मग अग्नितत्व लाल रंगाने रिप्रेझेंट केलं जातं. त्याचा आकार त्रिकोण आहे आणि तांब हे त्याला धातू म्हणून दिला गेलाय. पृथ्वी हा पिवळ्या रंगाचा आहे आणि त्याला आपण चौरस असं त्याला दिलेलं आहे आणि ते पितळ जे आपलं धातू असतो तो त्याला रिप्रेझेंट करतो. आता दिशा कुठल्या तर आपण वर्तुळाला, हे पाठीचे वर्तुळ दाखवलेलं आहे, त्या वर्तुळाला म्हणजे 360 डिग्रीला आपण जर 4 भागांमध्ये डिवाइड केलं, 4 भागांमध्ये भागलं तर त्याला 90 अंशाचे प्रत्येक कोन तयार होतील. म्हणून तसा उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम असे आपण 90 अंशामध्ये कोन झाले. आता ह्या मुख्य दिशांना आपण जर अजून 4 भागांमध्ये डिवाइड करायचं ठरवलं तर ते वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य अशा दिशांमध्ये त्याचं विभागणी होईल. आता या दिशांना प्रत्येक दिशाला एक ग्रह दिलेला आहे आणि त्याचा प्रत्येकाची देवता आहे. तर उत्तर दिशेमध्ये कुठली देवता आहे तर कुबेर ही देवता आहे आणि त्याचा ग्रह कुठला आहे तर बुध आहे. ईशान्य दिशेला महादेवाला स्थान दिलेलं आहे आणि गुरु हा त्याचा ग्रह आहे. पूर्व दिशेमध्ये इंद्र ही देवता आहे, सूर्य हा त्याचा ग्रह आहे. तसंच आग्नेय दिशेमध्ये अग्नी देवता आहे, शुक्र हा ग्रह आहे. दक्षिण दिशेमध्ये यम ही देवता आहे, मंगळ हा जो ग्रह दिला गेलेला आहे. नैऋत्य दिशेत पितर म्हणजे आपले जे पितर आहेत ते तिकडे देव म्हणून ठेवलेले आहेत आणि राहू केतू हे तिथले ग्रह आहेत. पश्चिम दिशेला वरुण नावाची देवता आहे आणि शनी हा त्याचा ग्रह आहे. आणि वायव्य दिशेत वायू देवता आणि त्याचा जो ग्रह आहे तो चंद्रमा आहे.
ह्या ज्या मी मागं सांगितल्याप्रमाणे अष्टदिशांना आपण अजून जेव्हा अजून उपदिशांमध्ये विभागणी करतो, तेव्हा त्या दिशांचे आपण 8 दिशांच्या अजून 16 दिशा होतात. या 16 दिशांचा आपण आता माझ्या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे नॉर्थ हा जो दाखवला गेलाय उत्तर दिशा, त्याच्याप्रमाणे आपण जर का सुरू केलं तर उजव्या हाताला जर का वळल्यानंतर 22.5 डिग्रीवर त्याला त्याची एक अजून नवीन दिशा सुरू झाली. तर त्या नवीन दिशेला म्हणजे नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट असं आपण म्हणतो. आणि तसंच ते सायकल पुढे जात 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 नॉर्थ ईस्ट पासनं जी ईस्टला जाते तिला ईस्ट पासनं ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट, ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट, साऊथ ऑफ साऊथ ईस्ट, साऊथ ऑफ साऊथ वेस्ट, वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट आणि वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट असं आपण म्हणतो. आणि त्याच्यामध्ये अजून सूक्ष्मत्वाकडे जातो आणि आपण त्याला अजून सूक्ष्म पद्धतीने त्याचं वर्गीकरण करू शकतो. आता हे जे आपण आता भाग केले त्या भागाचा आपण सूक्ष्मत्वाकडे कसं जातो, तर ह्या प्रत्येकाला आम्ही झोन म्हणतो. आणि त्या झोनला आम्ही प्रत्येकाला एक वेगळ्या पद्धतीचा काय बुवा याच्यामध्ये आल्यानंतर काय धरलं गेलं पाहिजे, काय तिकडे समजलं गेलं पाहिजे असं आपण त्याच्यामध्ये विचार करतो. तर त्याच्यामध्ये नॉर्थ हा जो नॉर्थ म्हणजे उत्तरेमध्ये आपण नेहमी आपल्याला मिळालेल्या आयुष्यामध्ये ज्या संधी आहेत त्या आपल्याला नॉर्थ कडनं येतात. नॉर्थ म्हणजे आपल्याला तिकडनं पैशाच्या संधी उपलब्ध होतात. कारण का बुवा, तर तिथला नॉर्थ म्हणजे त्याची जी देवता आपण बघितली ती कुबेर आहे. तर कुबेर हा कोण आहे? हा मॅनेजर आहे. मॅनेजर आहे कोणाचा? देवांचा मॅनेजर. तर तो मॅनेज करतोय. तसंच आता आपण नॉर्थकडनं उजवीकडे गेल्यानंतर नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट नावाची जी दिशा येते तिथे आपण एखादी गोष्ट आपल्याला आरोग्य म्हणजे आपल्याला समजा काही रोग असतील, काही त्रास असतील, तर त्याच्यासाठी आपण कुठे बसायला पाहिजे, उपचार कुठे घेतले पाहिजेत, त्याने आपल्याला उपचारांचा कसा फायदा होईल. आता मी जे ह्या इथे सांगतोय की ह्या दिशेमध्ये बसलं पाहिजे, पण दिशेमध्ये बसलं पाहिजे म्हणजे कुठेही बसलं आणि त्या दिशेमध्ये तर चालत नाही. तर त्यासाठी आपल्याला त्या पूर्ण घराचा आधी नकाशा काढून ते किती संतुलित आहे, ह्या सगळ्या दिशा किती संतुलित आहेत त्याचा एक विचार करावा लागतो. आणि त्या विचार केल्यानंतर त्या जर संतुलित नसतील तर त्या असंतुलित त्याचं निराकरण करावं लागतं. आणि निराकरण केल्यानंतर आपण संतुलित अवस्थेमध्ये हे घर आहे असं जर गृहीत धरलं तर आपण कुठे बसायला पाहिजे ह्याबद्दल मी बोलतोय. तर नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट मध्ये आजारी माणसांना जर का तुम्ही ठेवलं तर तुम्ही स्वतः आजारी असाल असं झोपलात तिथे तर तुम्हाला ताबडतोब त्याचा फरक पडतो. आणि त्याच्यामध्ये संतुलित जर का स्थिती असेल तर फायदा होतो. तसंच तुम्ही जर नॉर्थ ईस्ट मध्ये बसलात, नॉर्थ ईस्ट मध्ये ईशान्य दिशेमध्ये जर का बसलात, ही जलतत्वाची दिशा आहे आणि इथे आपण केलेला कुठलाही विचार किंवा कुठे तिथे बसून केलेलं ध्यान, तिथे घेतलेला निर्णय आपल्याला खूप छान स्पष्टता देतो. आणि आपले नवीन विचार ते जलतत्वाची दिशा आहे तेव्हा नवीन विचार आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर आपण जेव्हा ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट कडे जातो तर आपल्याला ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट काय दाखवतं, तर आपल्याला पुनर्जागृती आणि ताजेपणा. म्हणजे काय, तर बुवा आपण तिथे तुम्ही खूप थकलेला आहात आणि थकल्यानंतर तुम्हाला आता काय करावं असं वाटत नाहीये, वैताग झालाय, काय करावं, तर ह्या ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट मध्ये जरा जाऊन बसा. संतुलित घर असेल तर तुम्हाला तिथे प्रचंड नवीन ऊर्जा निर्माण होते, नवीन ऊर्जा मिळते आणि तुम्हाला अतिशय आनंददायी असं वातावरण मिळायला लागतं. माझ्या सुरुवातीच्या काही स्लाइड्स मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचा विश्वास हीच अनुभूती देणार आहे. त्या तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे, तर हे असं शक्य होतं हे मी केलेलं बऱ्याच वर्षांचा मला अनुभव या विभागामध्ये म्हणून. आणि त्या ह्याच्यामध्ये मी जेव्हा संतुलित घरांमध्ये लोकांना ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट मध्ये राहायला सांगितलेलं आहे तेव्हा त्यांना त्याचा फायदा नक्की झालेला आहे. आता आपण ईस्टकडे येऊ, पूर्वेकडे येऊ. पूर्व दिशा जी आहे ही वायू तत्वाची दिशा आणि त्याच्यामध्ये आपण कसा संपर्क निर्माण करतो हे तिथे समजतं. तर सामाजिक संबंध म्हणजे आता काय म्हणू, राजकारणी लोक जे आहेत त्या राजकारणी लोकांसाठी ही ईस्ट किंवा जे त्यांच्यासाठी ही ईस्ट ही दिशा फार महत्वाची आहे. तर सामाजिक संबंध, एखाद्या सामान्य माणसाचा सामाजिक संबंध आपल्यापेक्षा मोठ्या हुद्द्यावर असलेल्या अधिकारी लोकांशी कसा संबंध आहे,
तर तो अजून वृद्धिंगत व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर ही ईस्ट ही आपण त्याचा वापर करू शकतो. तिला गुणोत्कर्ष केल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा मिळतो. तसंच आता तिकडनं ईस्टवरनं आपण जातो साऊथ ईस्ट कडे जायला लागलो. ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट नावाची ही दिशा जी आहे तिला मंथनाची दिशा म्हटलंय. मंथन म्हणजे काय, तर आपण एखाद्या विचारांचा खूप विचार सुरुवात केली आणि नवीन विचार हवे असतील तर आपल्याला भरपूर विचार केल्यानंतर त्याला आपण विचारांचं मंथन असं म्हणतो. तर ते ह्या जागेमध्ये बसून आपण करावं असं म्हटलं गेलेलं आहे. मग आत्ताच्या नवीन लाईफस्टाईल प्रमाणे, न्यू लाईफस्टाईल प्रमाणे आपण इथे काय ठेवू शकतो, तर थोडासा विचार केल्यानंतर लक्षात येईल की इथे आपण घुसळण्याची क्रिया करतोय. तर मग आपल्या घरातलं जे वॉशिंग मशीन आहे ते आपण इथे ठेवू शकतो, किंवा मिक्सर ग्राइंडर जो आहे तो मिक्सर ग्राइंडर आपण इथे ठेवू शकतो. तसंही तुम्हा सगळ्यांना माहिती असेल की साऊथ ईस्टला आपण आग्नेय दिशेमध्ये आपलं किचन असावं असं म्हटलंय, स्वयंपाकघर असावं असं म्हटलंय. तर त्याचाच हा भाग आहे. तर त्याचा हा भाग आपण इथे ठेवू शकतो की आपलं मिक्सर जी आहे आपल्या घरातला तो इथे ठेवू शकतो. आता साऊथ ईस्ट ही आग्नेय दिशेशी आग्नेय दिशा आहे आणि तिथे आपण काय करू शकतो, तर बेसिकली जो आपल्या घरामध्ये कॅश फ्लो आहे, नगदी पैसा जो येतो आपल्या घरात आणि आपल्याला जी सुरक्षितता वाटते, काय येतं तर पैसा जसा व्यवस्थित यायला लागल्यानंतर आपल्याला एक प्रकारची सुरक्षितता वाटते. तर हा नगदी पैशाची ही जी जागा आहे तिचा गुणोत्कर्ष जर का तुम्ही करू शकलात, त्याचं संतुलन जर का तुम्ही करू शकलात, तर तुम्हाला ह्याच्यातनं मिळणाऱ्या पैशाचा उपभोग घेता येईल. त्याच्यानंतर आपण पुढे जातोय साऊथ ऑफ साऊथ वेस्ट, शक्ती आणि आत्मविश्वास. इथे आपण केलेला व्यायाम, तसाच आपण इथे केलेला विचार आणि त्याच्यावरती केलेलं कार्य, आत्मविश्वासाने आपण पुढे जाऊ शकतो. आता त्यानंतर येतं दक्षिण दिशा साऊथ. आता इथे ही 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 जी दिशा आहे इथे आपल्याला झोपण्यासाठी अतिशय उत्तम अशी जी दिशा म्हटली गेलेली, सेकंडरी बेस्ट असं म्हणता येईल इथे. तर ती साऊथ ही तरुण मंडळींनी झोपायची दिशा आहे. तरुण म्हणजे आता साधारण प्रौढत्वाकडे, जे 40शीकडे आलेले आहेत, ज्यांचं आता थोडंसं आयुष्य सेटल्ड आहे आणि त्यांना आता तसं बघायला गेलं तर डोक्याला ताप आहेत काही म्हणतात, तर त्यांना इथे छान झोप लागू शकते. आणि इथे शांत झोप लागली की तुम्हाला माहिती आहे तुम्ही नीट विचार करू शकाल. नीट विचार केला तर तुम्हाला यश नक्की आहे. त्याच्यानंतर साऊथ ऑफ साऊथ वेस्ट, हा साऊथ ऑफ साऊथ वेस्ट जो आहे ही त्याज्य म्हणजे विसर्जनाची, जे तुम्हाला नको आहे ते इथे करायचं आहे. मग इथे आपल्याला टॉयलेट ठेवता येऊ शकतं. आजच्या नवीन संकल्पनेमध्ये, नवीन लाईफस्टाईल प्रमाणे आपले जे टॉयलेट आहे ते आपल्याला एकदम बेस्ट जागा म्हणून जर का म्हणायचं असेल तर हे साऊथ ऑफ साऊथ वेस्ट ही जागा दिसेल. तुम्हाला जी गोष्ट नको आहे, मनातनं एखादी गोष्ट काढून टाकायची, तर तिचा इथे जाऊन तुम्ही जरूर विचार करा. तुम्हाला त्या गोष्टीमध्ये संतुलित अवस्थेमध्ये त्याचा खूप फायदा होईल आणि तुमच्यामधनं ती जी नको असलेले गुण आहे, अवगुण आहेत, ते सुद्धा निघून जातील. त्यानंतर आपण जातो साऊथ वेस्ट मध्ये, ही पृथ्वी तत्वाची दिशा आहे. पृथ्वी तत्व आपल्याला पृथ्वी तत्व आपल्याला सपोर्ट करतं. मग सपोर्ट करतं म्हणजे काय, तर आपल्याला एक स्थिरत्व देतं. तर तिथे आपण जर का ह्या सगळ्यांनी इथे झोपलो, ज्यांची आता आपण अजून जे काम करतायत, ज्यांना पैसे मिळवायचे आहेत आणि रोज धकाधकीच्या जीवनानंतर शांतता हवी आहे, तर इथे आपण झोपल्यानंतर आपल्याला एक छान प्रकारची झोप लागू शकते. त्या झोपेमुळे आपले एकमेकांचे इकडनं आपल्याला रिलेशन्स पण पाहिले जातात. मग लोकांबरोबर असलेले तुमच्या बायको बरोबर, तुमच्या पती बरोबर जे असलेले, मुलांबरोबर असलेले जे काही संबंध आहेत, तुम्ही जर डोक्याने शांत असाल तर तुम्हाला त्यांच्याबद्दल बोलताना तुमचे संबंध चांगले राहतील. चांगले राहिल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी जास्त छान संबंध ठेवू शकाल, अशी ही दिशा आहे. त्याच्यानंतर आपण जातो वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट. आता ही इकडे आकाश तत्वाची सुरुवात झाली. आपल्या लहान मुलांना मला बऱ्याच वेळा विचारलं जातं की माझा मुलगा अभ्यासाला कुठे बसला पाहिजे. तर हा जो वेस्ट ऑफ साऊथ वेस्टचा झोन जो आहे, हा अतिशय सर्वोत्तम झोन म्हटला गेलाय. उद्यापासून जरी तुम्ही प्रयत्न केलात मुलांना बसवण्यासाठी, तर मी आत्ता तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट मध्ये मुलांना बसवा. त्यांची जी पाठ आहे ती भिंतीकडे करा आणि त्यांचा जो चेहरा असेल मुलांचा तो ईशान्य दिशेकडे करा. त्यांचा अभ्यास नक्कीच बदल होईल. त्यांचा कॉन्सन्ट्रेशन मध्ये नक्कीच फरक पडेल. त्यानंतर आपण जातोय वेस्ट दिशेकडे. वेस्ट ही प्राप्ती, म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये जे काही हवंय
त्या प्राप्तीची दिशा आहे. इथे खरं बघायला गेलं तर इथे जर तुम्ही विष्णू देवतेच्या बालाजीचा फोटो जर का तिथे ठेवलात, तर तुमच्या, कारण प्राप्ती देणारा कोण आहे आज जगामध्ये? प्राप्ती देतय कोण? प्राप्ती देतय विष्णू भगवान, आणि ते लक्ष्मीचे पती पण आहेत. त्यामुळे तुम्ही जर इथे तो जर फोटो तिथे ठेवलात, तर तुम्हाला संतुलित अवस्थेमध्ये खूप छान फरक पडेल आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. त्याच्यावर दुसरा एक इथे देवता, मी मागं सांगितल्याप्रमाणे इथे वरुण नावाची देवता येते. तुम्ही ऐकलं असेल की इंग्रजी लोक चर्चमध्ये जाऊन एक प्रकारचं स्वतःचं जे दुःख असतं ते त्यांचे जे फादर असतात त्यांना सांगतात. आपल्या पूर्वासुरींनी वरुण ही जी देवता केलेली आहे, ही वरुण देवता ती अतिशय वेदा काळामध्ये ही अतिशय शक्तिशाली देवता आहे. ही जलतत्वाची काइंड ऑफ जलतत्व असं म्हणू, अशी ती देवता आहे आणि तिच्याकडे प्रचंड ताकद आहे. ती क्षमा करणारी देवता असा तिचा उल्लेख आहे. तर तुम्हाला जे काही त्रास आहेत, तुमच्याकडनं जर का काहीही पाप झालं असेल, तुम्हाला जे कुष्ठ त्रास होते, ते ह्या दिशेकडे, ह्या झोन मध्ये बसून त्या वरुण देवाची जर का क्षमा मागितली, तर तुम्हाला 100% सांगतो की तुम्हाला मनाला हलकं वाटेल. त्यानंतर आपण पुढे जातोय वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट. ही जी दिशा आहे ही खरं तर त्याज्य, कोणी त्याचा सहसा वापर करू नका, डिप्रेशन झोन आहे. त्यामुळे इथे आपण साधारणपणे न गेलेलं बरं, अशी ही जी दिशा आहे. त्यानंतर आपल्याला नॉर्थ वेस्ट कडे जातोय, वायव्य दिशेकडे जातोय. वायव्य दिशा ही आपल्याला संबंध म्हणजे सहाय्य, जर का आपल्याला एखादा बिझनेस करायचा आहे तर आपल्याला लोन पाहिजे, समजा त्या लोन पाहिजे तर आपल्याला लोन कोण देईल? तर आपल्याला लोन बँक देईल. तर बँकेचं लोन आपल्याला हवं असेल तर ही दिशा मात्र आपल्याला, मी हे प्रातिनिधिक उदाहरण देतोय, बऱ्याच गोष्टी याच्यावर बोलण्यासारख्या आहेत. नॉर्थ वेस्ट मध्ये तुम्हाला त्याचं ही संतुलित अवस्थेमध्ये सहाय्य देते. नंतर आपण जातोय नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट, ही लैंगिकता आणि आकर्षण. इथे मी सगळ्या आईबाबांना एक दिशा देण्याचं कार्य करतोय, का एक धोक्याचा इशारा सांगतोय की नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट मध्ये तुमच्या लहान मुलांना, जे आता टीन्स मध्ये आहेत, प्री टीन्स मध्ये आहेत, तरुण आहेत, त्यांना कृपा करून झोपू देऊ नका. ह्याचा ही असंतुलित अवस्थेमध्ये पण ही नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट फार भयानक रिझल्ट येतं. म्हणजे काही मुलींना मी इथे घरात गेलेला आहे आणि त्या मुली इथे राहत आहेत आणि त्यांच्या पाठी मुलं पाडलेली आहेत. मग ते का झोपतायत, ती कुठे झोपतायत हे बघितल्यानंतर मला लक्षात आलं की आई वडील सांगतात मुलगी घरी थांबतच नाहीये किंवा मुलगा घरी थांबतच नाहीये, त्याचं कदाचित अफेअर असू शकतं. तर मी हे जेव्हा चेक केलं की नेमका तो मुलगा नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट मध्ये झोपत होता. तर ह्याची तुम्ही सगळ्या आईबाबांनी काळजी घ्या की आपल्या तरुण मुलांना नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट मध्ये झोपवू देऊ नका, एवढंच मी सांगेन. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता आपण वास्तुपुरुष मंडळाकडे आपण आता चाललोय. म्हणजे आपण हे जे दिशांचं आपण हे घेतलं, तर आता वास्तुपुरुष मंडळ नावाचा एक अजून पुढे कन्सेप्ट असं सांगितलं गेलंय की त्या ह्याच्यामध्ये वास्तुपुरुष नावाची एक त्याला आता आपण देवताच म्हणूया. ती देवता उपडी पडलेली आहे, तिचा चेहरा जो आहे तो ईशान्य दिशेला आहे आणि तिचे जे पाय आहेत ते नैऋत्य दिशेकडे आहेत आणि त्या नैऋत्य दिशेकडे असताना तिच्यावरती सगळ्या देवतांनी तिला खाली दाबून धरलेलं आहे. आता ह्याचा विचार करताना माझा जो विचार आहे ह्याच्याकडे तो बघण्याचा असा आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये जी काही नवीन उत्पत्ती होते ती ह्या वास्तुपुरुष मंडळाला संलग्न अशी होते. एखादी गोष्ट जर आपण आपण पृथ्वीवर राहतो, आपण जोपर्यंत मोकळ्या जागेवरती आहोत तोपर्यंत काही बाधित होत नाही. पण जेव्हा तिकडे आपण बांध घालतो तेव्हा तो आपण एक प्रकारचा ह्या अवकाशामध्ये तयार केलेला बांध आहे आणि त्यानंतर आपण त्याला असं म्हणतो की हे माझं राहण्याचं घर आहे, भवन आहे. तर या भवनामध्ये मग वास्तूची सुरुवात होते कशी आणि त्याचं काय होतं, तर त्याचे एक 3-4 उदाहरण मी जगाची सांगत बसत नाहीये. तर सर्वात पहिली येणारी जी देवता आहे ती आहे ब्रह्मदेवता. म्हणजे कुठल्याही उत्पत्तीला कारण कोणते, तर ब्रह्मदेवता. आणि मग ब्रह्मदेवता ही सुरुवात करते आणि सुरुवात केल्यानंतर नंतर पहिली ऊर्जा निर्माण कुठे होते, तर ती पश्चिमेला मित्र नावाची ऊर्जा येते, म्हणजे अस्तित्वात येते असं आपण म्हणूया. आणि त्या ती काय करते, तर पश्चिम दिशेत ही जी दिशा आहे ही तुम्हाला माहिती आहे प्राप्तीची दिशा असं म्हटलेलं आहे. तर प्राप्तीच्या दिशेमध्ये होतं काय की
प्रत्यक्ष समोर आणण्याचं जे काही कार्य आहे, कुठलीही विचार, पॉवर ऑफ इन्स्पिरेशन ती देते. तर तुमच्या विचारांना समोर आणण्याची किंवा कृतीची कारक ऊर्जा असं आपण म्हणू, तर ही आपल्याला ऊर्जा देते. मग आर्यमा देवता त्याच्यानंतर काय तयार होतं, तर ही जी मित्राच्या बरोबर 180 डिग्री म्हणजे समोर अपोजिट असं जे आहे, ती आर्यमा देवता तयार होते. ही एक गडद निळ्या रंगाची देवता आहे आणि ती म्हणजे देवता म्हणण्यापेक्षा ऊर्जा शक्ती आहे. आणि त्या ऊर्जा शक्तीचं म्हणजे दोन जीवांना किंवा दोन गोष्टींना एकत्र बांधण्याचं कार्य ही आर्यमा देवता करते. त्याच्यानंतर काय तयार होतं, तर त्याच्यानंतर दक्षिण दिशेमध्ये विवस्वान नावाची जी ऊर्जा शक्ती आहे ती कार्यरत होते. तिची उत्पत्ती होते आणि ती काय करते, तर ती प्रत्येक गूढ विद्यांना किंवा गूढ विद्यांना ती तयार करते. म्हणजे काय करते, तर ती एक प्रकारची क्रांती करते. ह्या दोघांनी जी गेलेली गोष्ट असते तिच्यामध्ये एक एक्सलरेशन किंवा बदल करणं, हे जे आपण म्हणू, त्याची ही विवस्वान देवता आहे. आता त्या विवस्वान देवतेच्या समोर तुम्ही बघा, तर ही उत्तर दिशेला भूधर किंवा पृथ्वीधर नावाची देवता आहे. हिचं काय काम आहे, तर ही गडद लाल रंगाची देवता ऊर्जा शक्ती आहे आणि तिचं पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन, ह्या ज्या ब्रह्मदेवतेने जे काही ठरवलेलं आहे आणि ह्या तिघांनी मिळून जे काही केलेलं आहे, ह्या त्याचा पूर्ण अस्तित्वात येणं ही पृथ्वीधर किंवा ही भूधर ही देवता किंवा ऊर्जा शक्ती करते. तसंच आता मी अजून ह्याच्यामध्ये जात नाही, कारण मला वेळेच्या बंधनं आहेत, त्याचा आपण मान ठेवायला पाहिजे. तर त्याप्रमाणे तुम्ही बघाल ईशान्य दिशेमध्ये आप आणि आपवत्स किंवा सविता आणि सवित्र, आग्नेय दिशेमध्ये सविता आणि सवित्र, आणि नैऋत्य दिशेमध्ये इंद्र आणि इंद्रजय, आणि वायव्य दिशेमध्ये रुद्र आणि राजयक्ष्मा, ह्या ज्या देवता आहेत. राजयक्ष्मा ही देवता नसून एक प्रकारची असुर शक्ती आहे, पण तिचंही अस्तित्व आपल्याला मान्य करावं लागतं, कारण ती रुद्राला मदत करते. ब्रह्मदेवतेने जे ठरवलं, ह्या 4 इतर उपदेवतांनी जे ते कार्य केलं, त्याचं पुढं आविष्कार करण्याचं कार्य ह्या ज्या राजयक्ष्मा रुद्र, आपवत्स आप, सविता सवित्र, इंद्र इंद्रजय, ह्या लोक ही जी देव ऊर्जा आहेत त्या पुढे नेतात आणि ह्या प्रकारे आपण एक परिपूर्ण ऊर्जा शक्ती निर्मिती आपण पाहू शकतो. एक नवीन जीव म्हणजे मातेच्या गर्भामध्ये माझ्या अंदाजाने किंवा माझ्या अभ्यासाप्रमाणे ह्याच पद्धतीने काय म्हणू उत्पत्ती होते, एखादं बाळ जन्माला येतं आणि ब्रह्मस्थान हे आपल्या शरीराची जी बेंबी आहे, नाभी आहे, तिला दर्शवतो. आणि तुम्ही विचार केलात तर आईकडनं जी नाळ येते ती आपल्या कुठे लागलेली असते, तर आपल्या नाभीलाच लागलेली असते. आणि त्यानंतर हे तुम्ही जरा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की मी हे आत्ता जे सांगितलं की ब्रह्म निर्माण होतं आणि ब्रह्म निर्माण झाल्यानंतर ब्रह्माच्या ऊर्जेप्रमाणे या बाकीच्या ऊर्जा आणि या बाकीच्या ऊर्जांना उप ऊर्जा आणि एक पूर्ण छानसं बाळ जन्माला येतं, अशी ही उत्पत्ती होते. आता सगळेजण मला नेहमी विचारतात की आमचं जे हे आहे महाद्वार आहे, माझ्या घराचं जे मुख्य द्वार आहे ते कुठे असेल, तर त्याला माझ्या मते पूर्व दिशेला जयंत आणि महेंद्र, आणि पश्चिम दिशेला वरुण आणि पुष्पदंत, आणि उत्तर दिशेमध्ये सोम आणि भल्लाट, ही त्यातल्या त्यात चांगली असं मी म्हणेन. काही अंशी आपण दक्षिण दिशेला फार काही चांगलं मानत नाही, कारण दक्षिणेला असं आपण यम म्हणतो, पण माझ्या दृष्टीने काही अंशी 3rd and 4th म्हणजे वृक्षत आणि काही अंशी यम, काही अंशी ह्याच्यामध्ये आपण एंट्री घेऊ शकतो. ह्याही ऊर्जाच आहेत. ह्या इकडनं जेव्हा तुम्ही एंट्री घेता तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात, जास्तीत जास्त संधींचा फायदा मिळतो. आणि ज्या आपण असं म्हणू की ज्या उदय करणाऱ्या दिशा आहेत त्यामध्ये पूर्व, उत्तर आणि ईशान्य ह्या दिशा आपण म्हटलेल्या. तसंच काही लोक म्हणतात की पश्चिम दिशेतनं फार काही फायदा होत नाही, पण माझ्या दृष्टीने पश्चिमेतनं मी अतिशय समृद्ध घरं बघितलेली आहेत. आणि दक्षिण दिशेतनं सुद्धा जर आपण त्यातली आतली एनर्जी जर का संतुलित करू शकलो तर अतिशय उत्तम सुस्थितीत असलेले आणि अतिशय आनंदी कुटुंब मी पाहिलेले आहेत. यापुढे आपण
नेहमी आपण म्हणतो की वास्तू दोष होतो, वास्तू दोष आहे आमच्या घरात, म्हणजे एक्झॅक्टली काय होतं बा, तर भवन आणि वास्तूचा जर आकार चौकोनी किंवा आयताकृती जर नसेल तर त्याला ती सुरुवातच झाली असं आपण म्हणू शकतो. मग काय त्याचा त्रास होतो, तर मग वेगवेगळे आजार होणं, समाधान नसणं, अशा ह्याने सुरुवात होऊन बऱ्याच पुढे जाऊन त्रास होतात. त्यानंतर पुढे घराचं जर मुख्यद्वार मी आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जर चुकीच्या दिशेत असेल किंवा ते पद जे मी तुम्हाला सांगितलं त्यात नसे असेल तरी सुद्धा त्रास होतो. चांगल्या दिशेत असेल त्याचा फायदा होतो. तसंच आपल्या घरातलं जे टॉयलेट आहे, आपल्या आत्ताच्या नवीन वास्तुरचनेप्रमाणे, भवन रचनेप्रमाणे टॉयलेट ही आपण म्हणजे होऊन मागून घेतलेला हा एक वास्तुदोष आहे. हा सर्वात मोठा वास्तुदोष आपण अलगत मान्य केलेला वास्तुदोष आहे. तर तो आपण आता काही इलाज नाही, तो आपल्याला तसाच पुढे न्यावा लागेल, त्याच्या सकट आपल्याला जगायला लागेल. टॉयलेट, सेप्टिक टँक, बेडरूम किंवा इतर ज्या रूम्स आहेत आपल्या त्या जर अयोग्य दिशेत असतील तर त्रास होतो. विरुद्ध तत्वांच्या, म्हणजे मी आता तुम्हाला मगाशी तत्व समजावून सांगितली, त्यांचे रंग समजवले, त्याचा आकार समजवले, त्या आकाराच्या अयोग्य आकाराच्या गोष्टींनी ठेवल्यानंतर पण तुम्हाला त्रास होतो, हे माझ्या अनुभवातनं मला कळलेलं आहे. त्यानंतर द्वारवेध, द्वारवेध म्हणजे तुमच्या घरासमोर एखादं मोठं झाड आहे तर तरी सुद्धा त्रास होईल. दारासमोर काहीतरी मोठं जड वस्तू ठेवली आहे तरी त्रास होईल. वृक्षवेध, वृक्षवेध म्हणजे परत दरवाजासमोर तुम्हाला सांगितलेला वृक्ष किंवा मंदिरवेध, मंदिरवेध म्हणजे तुमच्या घराच्या वरती मंदिराच्या ह्याची कळसाची जर का सावली पडत तरी त्रास होतो. आणि कट्स, कट्स या शब्दाचा अर्थ मी जेव्हा तुम्हाला पहिला जो पॉईंट सांगितला, भवन आणि वास्तूचा आकार चौकोनी किंवा आयताकृती असावा, तर तो जर नसेल, कट्स निर्माण झाले म्हणजे त्याचा एखादा भाग काही अंशी कट झालेला असेल, नसेल तिथे अस्तित्वात, तर मग आम्ही मागं सांगितल्याप्रमाणे सिंपल हार्मोनिक मोशनचा जो फंड आहे तो तिथे काम करतो आणि तुमच्या त्या सिंपल हार्मोनिक मोशन्स तुमच्या घरात काम करत नाहीत व्यवस्थित, सुसंवादित लहरी असं आपण त्याला मराठीत म्हणतो, आणि मग त्रास होतो. आणि आता एक काही वर्षांपूर्वापासून हा एक जिओपॅथिक स्ट्रेस नावाचा जो काही ताप सुरू झालेला आहे, तोही वास्तुदोषाचंच कारण आहे. तर तो एक आता नवीन त्याच्यावर बऱ्याच गेल्या 20 वर्षामध्ये संशोधन झालंय. त्याचा मी एक थोडीशी एक माहिती तुम्हाला देतो, की त्या ह्याचा जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजे एक प्रकारचा दबाव आहे. तो तुमच्या मनावर पहिले काम करतो आणि मनातनं तो शरीरावरही काम करतो. तर मनाचा परिणाम झाल्यानंतर होतं काय? तर माणूस विचित्र वागायला लागतो, आणि हा अभ्यासाने प्रूव्ह झालेला आहे. अभ्यासाने हे काय म्हणू लिस्टेड आहे. तुम्ही हे वाचू शकता की गुन्हे वाढणे आणि अपघात होणे ह्याच्या जिओपॅथिक स्ट्रेसचा खूप जवळचा संबंध आहे. आपण पुण्यात राहतो, पुण्याच्या जवळ जी वाकडेवाडी जागा आहे तिथे बऱ्याच वेळा गुन्हे घडतात. हे गुन्हे घडतात तर ह्याचा पूर्ण शास्त्रीय अभ्यास झालेला आहे आणि ते गुन्हे वाढण्याचं कारण तिथे प्रचंड प्रमाणावरती जिओपॅथिक स्ट्रेस आहे. त्यामुळे तिथलं मानसिकता बदलते आणि तिथे गुन्हे वाढतायत. तसंच तुम्ही जर का जो महामार्ग आहे मुंबई पुणे त्याच्यावरती एका शेडूंग नावाच्या जाग्यात तिथे बरेच अपघात होतात. त्याचा अभ्यास केला गेला, तिथे अभ्यास होतात, तिथे अपघात होण्याचं कारण बऱ्याच वेळा जिओपॅथिक स्ट्रेसचं आणि ती जी व्यक्ती चालवणारी असते तिच्या मनावर ते परिणाम करतात. आता मनावर परिणाम करणं हा पूर्ण ज्योतिषशास्त्रीय विषय आहे, तो आता मी ते सांगत नाही, पण असं झालेलं आहे, असा अपघात होतात हे आता प्रूव्ह झालेलं आहे. आता शारीरिक परिणाम कसा होतो, तर कॅन्सर पेशंटपैकी हा अभ्यास 400 सॅम्पल वेगवेगळ्या फ्रान्समधील वेगवेगळ्या ठिकाणी हे 400 कॅन्सर रुग्णांचा टेस्ट केली गेली. त्यात वेगवेगळ्या ठिकाणच्या 400 रुग्णांना चेक केल्या गेल्यानंतर 383 रुग्ण जिथे राहायच्या तिथे जिओपॅथिक स्ट्रेसची टेस्ट केल्या गेल्यानंतर लक्षात आलं की ते नेमकं जिओपॅथिक स्ट्रेस जिथे आहे त्याच्या जागेवरती बांधलेल्या इमारतीत ते राहत आहेत. त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास झाला आणि तो आपण निराकरण करू शकतो. आता नवीन ज्या सगळ्या शास्त्रीय आधार आहेत त्याला, त्याचा काउंट काय आहे, त्याचा काउंटने आपण त्याचं काय असायला पाहिजे, जिओपॅथिक न्यूट्रलायझेशन रॉड वापरून आपण त्याचं जिओपॅथिक स्ट्रेस कमी करू शकतो आणि त्या रुग्णाला बऱ्यापैकी सुधारणा देऊ शकतो आणि आयुष्य देऊ शकतो. आता मी हे एक छोटीशी एक घर आहे, ह्या घराचं साधारण कसं असायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगतोय. नॉर्थ ईस्ट मध्ये पूजा आहे, मल्टीपर्पज. मग आता मी हे पटकन कव्हर करतो. मग साऊथ ईस्ट मध्ये तुमचं आग्नेय दिशेतलं तुमचं घर स्वयंपाकघर असू दे आणि मग तुमच्या घरातलं जे सामान आहे ते तुम्ही कुठे ठेवायला पाहिजे, तर साधारण घी स्टोअर मी म्हटलंय. ह्या घी स्टोअरच्या जागी जर तुम्ही एक
छोटासा तुपाचा दिवा जर तिथे ठेवला तर ह्या साऊथ ईस्टचा चांगला गुणोत्कर्ष होतो. झोपण्यासाठी ही साऊथ ईस्ट उत्तम जागा आहेच. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साऊथ ऑफ साऊथ ईस्ट वेस्टला आपण जातो तेव्हा टॉयलेटसाठी उत्तम जागा आहे. मग तुमच्या घरातलं जे काही, तुम्ही समजा शिक्षक असाल तर तुमचं पुस्तकं इथे ठेवा. तुम्ही अभ्यासक असाल, तुमचे रिसर्चच्या गोष्टी इथे ठेवा. तुम्ही खेळाडू असाल तर तुमच्या खेळण्याचं किट इथे ठेवा आणि त्याचा फायदा घ्या. लहान मुलांना अभ्यास करण्यासाठी किंवा आता आपल्यासारख्या ज्योतिषांना अभ्यास करण्यासाठी ही जी जागा आहे ती अतिशय छान आहे. जेवाल तर कुठे जेवाल तर ह्या वेस्टमध्ये आपण जेवू शकतो. वेस्टमध्ये किचन सुद्धा चालतं. जर ईस्ट बॅलन्स्ड असेल प्रॉपरली तर इकडनं आपण वेस्टच्या प्राप्तीची खूप फायदा घेऊ शकतो. तेव्हा आपल्याला घराचा थोडा अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतर त्याप्रमाणे प्लेस ऑर माउंटिंग ह्या इथे मी कोणालाही सजेस्ट करणार नाही. जास्त इथे काही करू नका, इथे राहू नका. स्टोअर आपल्या जे घराचं जे काही गोष्टी ठेवायच्या असतील त्या आपण इथे ठेवू शकतो. आणि जर का तुमच्या घराची तिजोरी असेल, ती जास्त जड नसेल तर तुम्ही इथे ठेवू शकता नॉर्थमध्ये. आणि तुमच्या घरातली जी औषधं आहेत ती तुम्ही ह्या नॉर्थ ईस्टमध्ये ठेवू शकता आणि गुणोत्कर्ष करून आपल्या घराचा, आपल्या वास्तूचा फायदा घेऊ शकता. आम्ही जे प्लॅनिंग करतो आणि त्याचं जे कसं करतो हे मी इथे तुम्हाला थोडंसं, मी ह्याच्या काही आता जास्त माहिती सांगत नाहीये. ह्याप्रमाणे आपण जो वास्तूचा प्लॅन काढतो त्याच्यावरती ह्या 16 दिशांचं झोनिंग केलं जातं आणि झोनिंग केल्यानंतर त्याचं उप 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 दिशांमध्ये आपण त्याचा अजून वर्गीकरण करतो आणि त्या उप दिशांचा अभ्यास करून आपण एक चार्ट तयार करतो. एक बार ग्राफ नावाचा प्रकार तयार करतो आणि कुठल्या दिशेमध्ये काय, किती ऊर्जा क्षेत्र कुठलं कमी करायचंय, कुठलं वाढवायचंय, काय असायला पाहिजे ह्याचा अभ्यास करतो. आणि त्यानंतर आपण माझे जे कोणी क्लायंट असतील, जातक असतील माझे, ते मी त्यांना त्याच्यावर उपाय सांगतो आणि त्या उपायांचा ते जेव्हा त्याचा वापर करतात काही साधारण 45 दिवसानंतर त्यांना त्याचा, काही काही वेळेस तर 10-15 दिवसातच त्याचा फायदा होतो. काही काही वेळेस त्यांना थोडा वेळ लागतो आणि मग त्यांचा गुणोत्कर्ष चांगला झाला. 6 43 दिवसांचं सायकल मी सांगतो. 43 दिवसानंतर फायदा नक्की होतो. याप्रमाणे आपण आता सोपे उपाय आपल्या घरामध्ये काय करायला पाहिजेत हा जर का आपण विचार केला तर घरात एक तर पहिली रोज देवाची पूजा झाली पाहिजे. रोज गायत्री मंत्र, मृत्युंजयाचा जप आपल्या घरात आपण रोज करू शकतो, सहज आहे. गणपती अथर्वशीर्ष आपण रोज म्हणू शकतो. मारुती स्तोत्र रोज म्हटलं पाहिजे कारण ते एक प्रकारचं कवचाचं कार्य करतं. हे जर करायचं नसेल तर तुम्ही रोज रामरक्षा म्हणत असाल तरी सुद्धा चालेल. दररोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस पर्वता म्हणा आणि काळ भैरव अष्टक हे जे रात्री 8 नंतर प्रत्येक माणसाने, भले तो वास्तूचा अभ्यास करतोय नाही करत, त्याला काही त्रास आहे नाही त्रास, तरी ह्या कलियुगामध्ये प्रत्येकाने काळभैरव अष्टकाचे पाठ करणं माझ्या दृष्टीने मॅन्डेटरी आपण ज्याला म्हणतो तसे आहेत. तसंच प्रत्येक टॉयलेटमध्ये, कारण हे टॉयलेट हे आपल्याला झालेली डोकेदुखी आहे, तर त्या ह्याच्यामध्ये चिनी मातीच्या भांड्यात किंवा काचेच्या ग्लासमध्ये खडे मीठ, आयोडाइज्ड मीठ मी म्हणत नाही, खडे मीठ ज्याला आपण खड्याचं मीठ म्हणतो ते ठेवा. आणि प्रत्येक अमावस्येला पितरांसाठी नैऋत्य दिशेत दही भाताचा नैवेद्य ठेवणं मी प्रत्येकाला मॅन्डेटरी नक्कीच केलं पाहिजे असं म्हणतो. आणि जे पितृपंधरवडा असतो त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपल्या पितरांना तो जो पितर शांती ज्याला आपण म्हणतो ती केली पाहिजे आणि नैवेद्य जो काय आपल्याला त्यांनी सांगितलं असेल गुरुजींनी ते करायला पाहिजे. त्यांनी चांगल्या प्रकारे गुरुत्कर्ष होतो असा माझा स्वतःचा अनुभव आहे.